लाडक्या बहिणींनो, तुमचा अर्ज या ठिकाणी पेंडिंग पडलेला आहे का? तुम्हाला या ठिकाणी तुमचे हप्ता बंद झालेला आहे का? हप्ता का बंद झाला असावा तुम्हाला माहिती आहे का? जर नसेल माहिती तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्यानंतर तुमचा हप्ता कसा सुरू करायचा ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला लाईक करा. तर चला उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात. आणि तुम्ही ज्यावेळेस आपण नोंदणी करताना तुम्ही कोणकोणते कागदपत्र दिलते, यापैकी कागदपत्र कुठलं चुकलेलं आहे का? किंवा यापैकी कोणतं कागदपत्र दिलं नाही का? त्याची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला हा अगोदर तुम्ही कोणकोणते कागदपत्र दिलते हे अगोदर तपासून घेऊयात. आणि त्यानंतर तुमचा अर्ज, तुमचा जो अर्ज जे आहे तो पेंडिंग पडलेला असेल तर त्याचा पूर्ण जे आहे ते मंजूर कसा करायचा आणि तुमचा हप्ता पुन्हा कसा सुरू करायचा आपण पुढे बघूयात. त्या अगोदर तुमचे कागदपत्र तुम्ही नोंदणी करताना कोणकोणते दिलते हे आपण बघूयात. तर या ठिकाणी पहा आवश्यक कागदपत्रे कोणकोणती होती हे आपण बघूयात. या ठिकाणी पहा आवश्यक कागदपत्रे. तर ह्यामध्ये कागदपत्रे कोणकोणती आहेत त्यामध्ये पहिलं आहे आदिवास प्रमाणपत्र. तर आदिवास प्रमाणपत्रामध्ये कोणकोणतं काय काय दिलेलं आहे तर या ठिकाणी पहा, प्रमाणपत्र उपलब्ध नसेल, आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचे जे मतदार ओळखपत्र आहे ते मतदान कार्ड आपण म्हणतो ते, किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा या ठिकाणी शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला यापैकी कुठलंही एक कागदपत्र तुम्हाला देणं गरजेचं होतं. तर यापैकी तुम्ही कुठलं दिलेलं आहे नक्की या ठिकाणी कमेंट करून सांगा. त्यानंतर या ठिकाणी पहा तुम्ही दुसरं म्हणजे महिला जर जन्म परराज्यातील असला, म्हणजे दुसऱ्या राज्यामधील जर महिला जन्म झाला असेल तर या ठिकाणी पहा त्यांच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, आदिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक दिले होते का या ठिकाणी हे पण चेक करायचं आहे. जर महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल तर चा विषय आहे हा. आणि त्यानंतर पहा वार्षिक उत्पन्न तुमचं किती होतं आणि वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे. या ठिकाणी चौथा पॉईंट बघा. तर ह्यामध्ये पहिला पॉईंट आहे पिवळे अथवा केसरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्नाची प्रमाणपत्राची आवश्यकता नव्हती. त्यानंतर शुभ्र जे आहे ते शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला देणं गरजेचं होतं. तर तुम्ही या ठिकाणी पहा पिवळं किंवा केसरी शिधापत्रिका दिली होती का, किंवा 2.5 लाखापर्यंत असल्याचं प्रमाणपत्र दिलं होतं का, यापैकी कुठलं दिलं होतं नक्की या ठिकाणी ते पण कमेंट करून सांगा. नंतर आता या ठिकाणी त्यानंतर पहा नवविवाहितेच्या बाबतीतचा नोंद. तर या ठिकाणी नवविवाहाच्या बाबतीतचा नोंद म्हणजे रेशन कार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीच्या रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. जर एखाद्या जोडप्याचं जर नवीन लग्न झालं असेल तर त्या नवविवाहितेचं जर त्यांच्या रेशन कार्डमध्ये नोंद नसेल तर त्यांनी विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा विवाहितेच्या पतीच्या रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येत होतं. तर या ठिकाणी पहा तुमचं विवाह प्रमाणपत्र असेल आणि जर पत्नीचं नाव रेशन कार्ड नसेल तर या ठिकाणी त्यांच्या पतीचं रेशन कार्ड नाव असल्यावर त्या ठिकाणी ते ग्राह्य धरण्यात येणार होतं. हे तुम्ही दिलं होतं का ते पण या ठिकाणी कमेंट करून सांगा. त्यानंतर विशेष येते बँक खात्याचा तपशील. या ठिकाणी पहा बँक खात्याचा तपशील कसा पाहिजे की तुमचं खाते जे आहे ते आधार लिंक असणं गरजेचं आहे. या ठिकाणी अशा प्रकारचे हे काही पॉईंट आहेत. आणि सर्वात विशेष म्हणजे लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो हे पण या ठिकाणी देण्यात आले होते. तर असे 7 जे आहे ते ऑप्शन तुम्हाला दिलेले होते. या ठिकाणी पहा एक ऑप्शन आहे ते आहे म्हणजे आधार कार्ड अर्जामध्ये आधार कार्डप्रमाणे नाव नमूद करणे. आधार कार्डावर जे नाव आहे त्याच पद्धतीने तुमच्या अर्जामध्ये नाव दिलं होतं का. आदिवास प्रमाणपत्र, त्यानंतर महिलेचा जन्म परराज्यात असल्यास पतीचे जे आहे ते रेशन कार्ड किंवा तुमचं रेशन कार्ड असेल, मतदान कार्ड असेल, जन्म प्रमाणपत्र असेल, शाळा सोडल्याचा दाखला असेल, आदिवास प्रमाणपत्र असेल, यापैकी तुम्ही पतीचं कोणतेही दिलं होतं का. नंतर म्हणजे 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असल्याचं आवश्यक प्रमाणपत्र. त्यानंतर नवविवाहितेच्या बाबतीमध्ये पतीचं रेशन कार्डमध्ये नाव असणं आणि विवाह प्रमाणपत्र देणं आवश्यक होतं. बँक खाते जे आहे ते त्यांच्या आधार लिंक असणं गरजेचं होतं. अशा प्रकारे हे कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी देणं गरजेचे होते नोंदणी करताना. तर ह्यापैकी तुम्ही बरोबर सर्व कागदपत्र नोंदणी करताना दिले होते का हे नक्की तपासून तुमच्या लक्षात आणा. आणि त्यानंतर या ठिकाणी पहा तुम्हाला हे संपूर्ण तुम्ही जर कागदपत्र बरोबर दिले असतील तर त्या ठिकाणी नंतर एक तुम्हाला सांगतो की तुमची जी आहे ते केवायसी तुम्ही केलेली होती का. या ठिकाणी पहा केवायसी जर बरोबर केली असेल तर या ठिकाणी पहा तुमची जर केवायसी बरोबर करताना किंवा केवायसी करताना काही चुकीची पर्याय निवडले होते का. चुकीचे जर पर्याय निवडले असतील तर या ठिकाणी पहा इथं तुम्हाला एक संधी दिलेली आहे. ही ई केवायसीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना देण्यात येत आहे ज्यांच्याकडून ई केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते. अशा लाभार्थ्यांना ही जी आहे ती ई केवायसी करण्याची संधी दिलेली आहे. तर अशा प्रकारे त्यानंतर पहा
जर तुमची चुकीचे पर्याय जर निवडला असेल तुम्ही या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तुमचा आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर नाही लागत, कॅप्चा लागतो. आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा नंतर या ठिकाणी कॅप्चा टाकून मी सहमत आहे यावरती टिक करायचे आणि OTP पाठवायचा आहे. या ठिकाणी पहा हे संपूर्ण तुम्हाला टाकून दाखवतो की पुढं काय येत आहे. तर या ठिकाणी पहा मी जे आहे ते आधार कार्ड नंबर, कॅप्चा आणि त्यानंतर मी सहमत आहे यावरती टिक करून या ठिकाणी जे आहे ते OTP पाठवा यावरती क्लिक करत आहे. OTP पाठवा यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा तुम्हाला या ठिकाणी एरर काय येत आहे. या ठिकाणी ह्या एरर संपूर्ण येत आहे. या ठिकाणी पहा OTP पाठवावरती क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला OTP येत असेल तर OTP सबमिट करून तुम्हाला या ठिकाणी होय नाही असे पर्याय येतात. 2 प्रश्न दिले जातात, त्या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागतात आणि तुमचा अर्ज जे आहे त्या ठिकाणी सबमिट करावा लागतो. परंतु जर तसं OTP तुम्हाला नाही आला आणि डायरेक्ट अशा प्रकारचा जर एरर आला तर या ठिकाणी काय दिलेलं आहे, ह्या एररमध्ये हा आधार क्रमांक KYC दुरुस्तीच्या यादीत नाही आहे. म्हणजे या आधार क्रमांकाला KYC करायची गरज नाही, ह्यांची KYC सक्सेसफुल अगोदर झालेली आहे. त्यामुळे ह्यांना डबल KYC करायची गरज नाही आहे. तर या ठिकाणी पहा अशा परिस्थितीमध्ये तुमचा हप्ता तुम्हाला येणं अपेक्षित असतं. यामध्ये तुम्हाला डबल KYC करायची गरज नसते. अशा प्रकारे तुम्हाला हे तुमचं चेक करायचं आहे की हे बरोबर असेल असं आहे का. त्यानंतर तुम्हाला हे संपूर्ण तुमचं बरोबर असेल तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचे, आपल्या जवळच्या आपल्या अंगणवाडी ताईकडे जायचं आहे, अंगणवाडी सेविकाकडे जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आपल्या स्क्रीनवरती जे आहे ते विनंती अर्ज. हा अर्ज जे आहे तुम्हाला संपूर्ण लिहायचा आहे की तुमचा हप्ता का बंद झालेला आहे. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा तुम्ही पण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा रद्द झालेला DBT लाभ दुरुस्त करून पुन्हा सुरू करण्यात येण्यात यावा याबाबतचा हा विनंती अर्ज आहे. तर या ठिकाणी पहा तालुका महिला व बालविकास अधिकारी साहेब यांच्यासाठी आहे, तालुका आणि जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांसाठी. तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला ह्यामध्ये काय लिहायचं आहे ही संपूर्ण माहिती देतो, परंतु ह्यामध्ये काय लिहिलेलं आहे हे पण आपण वाचून घेणं महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी पहा मी खाली सही करणारी अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असून माझा योजने अंतर्गत मिळणारा लाभ नोव्हेंबर 2025 पासून बंद करण्यात आलेला आहे. नेमका तुमचा लाभ नोव्हेंबर का डिसेंबर किंवा जानेवारी फेब्रुवारी कोणत्या महिन्यापासून बंद झाला आहे नक्कीच कमेंट करून सांगा. त्याच्यावर पण मी जे आहे ते सोल्युशन देण्याचा प्रयत्न करीन, त्यावर पण एक व्हिडिओ बनवेन नक्की. त्यानंतर पहा मी सत्य प्रतिज्ञेवर नमूद करते की KYC प्रक्रियेदरम्यान संबंधित सेवा केंद्राच्या चुकीमुळे माझ्या KYC मध्ये त्रुटी झाल्याने माझा लाभ थांबविण्यात आला आहे. माझ्या कुटुंबामध्ये कोणतीही व्यक्ती शासकीय नोकरीत कार्यरत नाही आहे. माझ्याकडे 4 चाकी वाहन नाही आहे. तसेच आमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे. त्यामुळं सदर योजनेसाठी पूर्तता पात्र आहे. तरी माझ्या आधार कार्डची पुन्हा तपासणी करून झालेली चूक दुरुस्ती करण्यात यावी व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मला पुन्हा सुरू करून देण्यात यावा ही नम्र विनंती आहे. त्यानंतर आपण योग्य ती कार्यवाही करून मला न्याय द्यावा ही नम्र विनंती आहे. तर या ठिकाणी पहा बऱ्याच ठिकाणी लाडक्या बहिणीचे अर्ज एकाच वेळेस जे आपलं CSC केंद्र असेल किंवा आपले सरकार केंद्र असेल ह्यामध्ये बऱ्याच वेळेस संबंधित KYC करण्याचे जे सेवा केंद्र आहेत त्या ठिकाणी भरपूर अर्ज आले होते लाडक्या बहिणीचे नवीन KYC करण्यासाठी किंवा अर्ज करण्यासाठी. त्यामुळे भरपूर गर्दी झाल्यामुळे त्या ठिकाणी एखाद्या वेळेस त्या सेवा केंद्र चालकाकडून जर चुकीचा पर्याय निवडण्यात आला असेल त्या संदर्भात या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्यांच्याकडून नकळत ही चुकीची जे आहे ते ऑप्शन निवडण्यात आलेले आहेत. त्यामुळं माझ्या आधार कार्ड पुन्हा एकदा तपासावा आणि माझा लाभ पुन्हा एकदा सुरू करावा असं या ठिकाणी दिलेलं आहे. आता हे संपूर्ण तुम्हाला खाली काही माहिती तुमची द्यायची आहे. तर या ठिकाणी पहा आपली विश्वासू तुम्हाला या ठिकाणी अर्जदार म्हणजे लाडकी बहिणीचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. आधार कार्डावर जे नाव आहे तेच या ठिकाणी लिहा. तुमचं गावाचं नाव राहणारं या ठिकाणी असलेलं पुढं गावाचं नाव लिहा, तुमचा तालुका लिहा, जिल्ह्याचं नाव लिहा. अशा प्रकारे तुम्हाला तुमचं गावाचं नाव, तालुक्याचं नाव आणि जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक आहे तो आधार कार्डावर बरोबर लिहा, चुकीचा अजिबात लिहू नका. त्यानंतर अर्ज क्रमांक असतो. तर अर्ज क्रमांक तुम्हाला कुठं भेटेल, तर अर्ज क्रमांक कुठे भेटेल ते पण तुम्हाला पुढं सांगतो. त्यानंतर ठिकाण, तुमचं ठिकाण कोणतं ठिकाण आहे ते पण लिहायचं आहे. दिनांक लिहायचा आहे, कोणत्या दिनांकाला हा अर्ज करत आहात. त्यानंतर तुमचा चालू मोबाईल क्रमांक लिहा आणि हे त्यानंतर तुम्हाला ह्या अर्जासोबत विनंती अर्जासोबत कोणकोणती कागदपत्र जोडायचे आहेत. तुमचं आधार कार्ड झेरॉक्स आणि रेशन कार्ड झेरॉक्स हे 2 कागदपत्र जोडायचे आहेत. तर या ठिकाणी पहा हे संपूर्ण लिहून तुम्हाला या ठिकाणी सही करायची आहे. या ठिकाणी पहा अर्जदाराची सही, लाडकी बहिणीची सही या ठिकाणी करायची आहे. आता या ठिकाणी पहा तुम्हाला ह्यापैकी एक ऑप्शन भेटणार नाही ते लवकर, ते म्हणजे
कुठलं अर्ज क्रमांक, हा अर्ज क्रमांक तुम्हाला कसा बघायचा आहे हे सांगतो पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच. जर तुम्हाला अर्ज क्रमांक माहीत नसेल, अर्ज क्रमांक कसा बघायचा, जर तुम्ही कमेंट केली तर तुम्हाला कमेंटमध्ये माहिती देईल किंवा एक व्हिडिओ सेपरेट बनवून अर्ज क्रमांक तुम्हाला कसा बघायचा आहे. बऱ्याच जणांनी कमेंट केल्यानंतर मी बनवून देईन. तर या ठिकाणी पहा, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि नक्कीच कमेंट करा. तुमचे जेही प्रश्न असतील ते नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचाही प्रयत्न करणार आहे. संपूर्ण या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या आधार कार्डची पुन्हा तपासणी केली जाईल आणि ज्या खरोखर पात्र आहेत, ज्या खरोखर गोरगरीब आहेत आणि ज्यांना खरोखर ह्या लाडक्या बहिणीची हप्त्याची गरज आहे, अशा सर्व लाडक्या बहिणींनी ज्यांचे हप्ते बंद झालेले आहेत पात्र असून सुद्धा त्यांनी हा विनंती अर्ज भरून द्यायचा आहे. हे संपूर्ण तुम्हाला तुमचं आधार कार्ड चेक केलं जाईल आणि आधार कार्ड चेक करून या ठिकाणी तुम्ही जर खरोखर पात्र असाल तर तुमचा हप्ता पुढील हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर केला जाईल, तुमच्या आधार लिंक असलेल्या खात्यावरती वितरित केला जाईल. अशा प्रकारे तुम्हाला ही संपूर्ण माहिती समजली असेल. तुमचा हप्ता बंद झाला असेल तर तुम्ही कोणकोणत्या गोष्टी तुमच्या तपासायच्या आहेत आणि तपासल्यानंतर तुम्ही जर संपूर्ण बरोबर असताल तुम्हाला हा विनंती अर्ज भरून द्यायचा आहे. विनंती अर्ज भरल्यानंतर तुम्हाला आपल्या ह्या जवळच्या अंगणवाडी ताईकडे द्यायचा आहे भरून. संपूर्ण तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनामध्ये प्रश्न कमेंटमध्ये सांगा. भेटूयात अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.